साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचा भाग 9वा. सूर्योदयाला सत्तू कोमजेत आला. त्याला पाहून आईला आनंद झाला. दिवाळीचा सण तिने त्याला जेवू वाढला. बरोबरीच्या सर्व लोकांसह तो जेवायला लागला. त्याला निघण्याची घाई होती. तेव्हा बनाबाई तक्रारीच्या सुरात म्हणाली, उगीच मारला त्याला. कुणाला? सत्तूनं विचारलं. अरे त्या चौघुल्याला. उगाच मारला त्याला. आणि ती महारीनं मारली असती ती. अरे मग सरकारनं त्याला शिक्षा दिली असती. अगं पण कधी? ती बाई मिळाल्यानंतर ना. सत्तू मध्येच आईला अडवून म्हणाला, आणि एक नाही 2 माणसं नाहक मेली असती, त्याऐवजी तो एकटा मिळाला ते काय वाईट नाही. अरे पण हा वनवास आला का नाही तुझ्या नशिबी? आई दुःखी अंतःकरणानं म्हणाली, हे बघ तो एकटा मिळाला हे खरं, पण मी एकटा नाही ना. माझ्यासाठी 2000 मरतील. येऊ दे कोणी, मी हयातभर लढत राहील. मी फौज बनवून लढत राहीन, कारण मी चूक केलीच नाही. बनाबाई गप्प झाली, पुन्हा बोलली नाही. जेवण झालं आणि सत्तूनं कुंज सोडलं. संघची माणसं पांगवली आणि गोंदा गोंधळी बरोबर घेऊन तो विश्रांतीसाठी बहादूर वाडीत बाबा न्हाव्याकडे गेला. सत्तूचे अनेक इमानी मित्र होते, त्यापैकी एक बाबा न्हावी हा होता. त्यानं सत्तूची सोय करून दिली. दुपारी सत्तू तिथंच झोपला. रात्रीच्या जागरणामुळे त्याला सडकून झोप आली आणि गोंदा पहारा करत बसला. बाबा आपल्या उद्योगाला निघून गेला. कितीतरी दिवस पाळतीवर असलेल्या दादा पाटलाच्या गावातच वाघाच्या घळीत आयता सत्तू आल्याची बातमी पाळतीवरच्या लोकांनी दादाला दिली आणि दादा पाटलाला आनंद झाला. त्यांनी लगेच माणसांची जमवाजमव सुरू केली. एवढ्यात सत्तूचा पिच्छा करीत करीत उमा चौघूला येऊन दाखल झाला. त्यामुळे त्या दोघांनाही धीर आला. त्यांनी 50 माणसं घेऊन भर दुपारी त्या घराला गराडा दिला. उमानं आपल्या लोकांना सांगून ठेवलं, जिवंत नाही तर मुर्दा तरी पकडा. घराभोवतीचा गलका ऐकून गोंधळीत सर्राकला. त्यांनी सत्तूला जागं केलं. दादा पाटलानं आणि उमा चौघुल्यानं घर वेढलंय हे ऐकून सत्तू क्षणभर खिन्न झाला आणि लगेच त्यांनी पुढची तरतूद केली. गोंदा गोंधळी भ्रमिष्ठासारखा बाहेर बघत होता. त्याला सत्तू म्हणाला, आता काय करायचं आपण? बाहेर पडूया आणि मोहर येईल त्याला कांडलीत निघून जाऊ. गोंधळी लढाईला तयार झाला. त्यानं कुऱ्हाडीचा दांडा ठोकला आणि सत्तू म्हणाला, नाही नाही तसं निघता येणार नाही. अरे आपण 2 माणसं, किती लढणार आपण? हे ऐकून गोंधळ्याचा जोर एकदम ओसरला. तो गडबडीत म्हणाला, मग काय करायचं ते तर बोला. सत्तू विचार करून म्हणाला, हे बघ, त्यांचं सारं लक्ष माझ्यावर आहे. मी सरळ जातो, त्यांच्या हवाली होतो. तुम्ही मागच्या दारानं बाहेर पडायचं आणि लगी आपली माणसं जमून या बहादूरवाडीला वेढा घालायचा. आकाराम आणि आनंद पाटील यांनी बहादूरवाडीची पिसू बाहेर जाऊ द्यायची नाही. मी काय म्हणतोय लक्षात येतंय का? हा, येतोय की येतोय. आणि तुम्ही लगेच वाटेगाव गाठायचं, फकीराला भेटायचं आणि त्याला हे समज सांगायचं. बोलता बोलता सत्तू गंभीर झाला आणि चटकन उठून आपली कुऱ्हाड घेऊन म्हणाला, फकीराला सांगा, म्हणाव कुंजाच्या सत्याव हत्यारानं उपकार करण्यासाठी लवकर ये. मग मी जाऊ म्हणता? गोंधळी चाचरला आणि सत्तू म्हणाला, जा खरं, परंतु मध्यरात्रीपर्यंत फकीरा इथं आला पाहिजे. मी निघालो पुढं. असं म्हणून तो सरळ अंगणात येऊन उभा राहिला. कुऱ्हाडीशिवाय सत्तू दारात आलेला पाहून उठलेल्या कुऱ्हाडीत दाबल्या. 50 माणसांनी एकदम मुरकुंड देऊन त्याला पकडला.
तो जिवंत सापडला म्हणून उमाला आनंद झाला, परंतु हा वाघ एकाएकी इतका नरम कसा आला याचं आश्चर्य वाटून दादा पाटलाला मात्र धक्का बसला होता. दादा पाटलाचा चेहरा खर्रकन उतरला. त्यांनी सत्तूच्या मुसक्या बांधल्या आणि लगेच त्याला तालुक्याला रवाना करण्याचा विचार केला. परंतु भर दुपारी सत्तूला घेऊन जाणं वाटतंय तितकं सोपं नव्हतं. त्यात वाटेत सत्तूची माणसं हल्ला करतील या भीतीनं सरकारात खबर देण्यासाठी एक माणूस पाठवून सरकारी मदत येईपर्यंत सत्तूला मळीला नदी काठाला बांधून ठेवावा असा बेत करून त्यांनी त्याप्रमाणे केलं. माणूस तालुक्याला गेला आणि उमा आणि दादा सत्तूला घेऊन दाट शेवऱ्यातच नदीकाठी सरकारी मदतीची वाट बघत बसले. 5,000तले आपल्या वाटणीला किती येणार याचा कैक वेळ मनातल्या मनात ते आकडा जुळवत होते. रात्र उलटत होती. नदीकाठचा गारठा पिसाट झालेला होता. शेवरीच्या बारीक पानांच्या दाट गर्दीतून चंद्रप्रकाश खाली उतरत नव्हता. त्यात आता चंद्र मावळण्याच्या बेतात होता. वारणाकाठ मलूल झाल्यासारखा वाटत होता. किंजाळ, उंबर, जांभळ या झाडांच्या सावल्या अंधारात भर घालू लागल्या होत्या. नदीच्या धारेत मासे धडपडत होते. पाणी खळखळाट करत होतं. कुठंतरी दरड ढासळून पडत होती. त्यामुळे खेकड्याच्या बेळात शेपटी घालून बसलेली कोल्ही भिवून भिन्नाट पळत होती. बाजूला दादा पाटील घोंगड्याची भाळ मारून कुऱ्हाड पोटाशी धरून बसला होता. उमा भाकरीसाठी गावात गेला होता आणि एका मकाणाच्या खोपीत सत्तू निश्चल पडला होता. गोंदा आता कुठे असेल? त्यांनी कुठून कुठपर्यंत दौड केली असेल? ठरल्याप्रमाणे झालं असेल तर ठीक, नाही तर मग मरण काय टळत नाही असा तो विचार करत होता. इतक्यात उमा आला. त्यानं आणलेल्या भाकऱ्या लोक खायला लागले. तो दादा पाटलाजवळ जाऊन बसला आणि म्हणाला, अहो कसला विचार करताय पाटील? खरं सांगू का, सत्तूला पकडून इस्तूप पात्रात बांधून घेतल्यासारखं वाटायला लागलंय. इस्तूप पात्रात बांधून घेतल्यासारखं वाटायला लागलंय तुम्हाला? पर का बा? उमा उत्साहात म्हणाला. अहो माणूस आता तालुक्यात पोहोचला असला ना तर सकाळपर्यंत बाबर खान फौजदार नक्की येईन. घाबरताय कशा पाय? पण आपला माणूस तालुक्याला पोचला असन असं कशावरनं म्हणताय तुम्ही? दादा पाटील कणत म्हणाला. यो सत्तू हाती लागल्यापासनं मला तर धडकीच भरली. सत्या लष्करी माणूस आहे. काय करन त्याचा नियम नाही. एकाएकी तो हातात आलाच कसा? या प्रश्नानं उमाही चरकला, पण स्वतःला आणि दादा पाटलाला धीर देण्यासाठी तो म्हणाला, पाटील घाबरू नका. आता घाबरून काय करायचे? दादा पाटील म्हणाला. पर जो इंग्रजाच्या डोई जड झाला तो ह्योच सत्य आहे. जर का ह्यो गेला तर वंशाला माणूस ठेवणार नाही हो, हे मात्र तेवढंच खरंय. ह्या बोलण्यानं उमाला दादाची चीड आली. तो थोडा खिन्न झाला. सूर्योदयापर्यंत आपण गुमान सत्तूचं डोकं मारून मोकळं व्हावं असा एक विचार त्याच्या मनात आला आणि दादा पाटील म्हणाला, सत्तूला आपण ठार जरी मारलं ना तरी आपला जीव काय वाचत नाही. आपल्या मनातला विचार त्याला ऐकू गेला का काय अशी शंका येऊन उमा चटकन उठला. त्याबरोबर हा उमा सत्तूचा खून करेल अशी दादाला भीती वाटली. त्याचवेळी फकीरा आणि गोंधळी माणसं जमवत जमवत बहादूरवाडीच्या गावंदरीला आले होते. फकीरा आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला होता. साधू, सावळा, पिरा, मुर्रा, बळी अशी 50 माणसं दौडत होती. फकीराचं घोडं दुडक्या चालीवर पळत होतं. गावंदरीला एक माणूस आडवा आला. त्यांनी विचारलं, कोण चाललंय ते? कोण, आकाराम का? गोंदाचा आवाज ओळखून तो थांबला आणि फकीरानं घोडं उभं केलं. गोंदानं त्याला विचारलं, आता हे कसं काय? सत्तू कुठे म्हणायचा? मळीला पानवट्याच्या वारल्या शेवर येते. उमाचा इसम तालुक्याला जाताना आम्ही पकडून ठेवलाय. त्याच्या माणसाला पकडूनच ठेवला इथं
आम्ही आत्ताच मळी येडली. आकाराम म्हणाला. शाबास शाबास गबरू शाबास. चला र. फकीरा म्हणाला. त्याने टाच मारली आणि ते सर्व पांदीनं मळीकडे निघाले. फकीरानं वास घेतला. माश्याचा हिवळ वास आला. शेजारी भुयांची घरं दिसत होती. त्यांची जाळी कुपावर वाळत पडली होती. फकीरा सावळाला म्हणाला, सावळा नाना, त्यातली 2 जाळी घे आणि चल. ते पाणवठ्याला आले. फकीरानं आपलं घोडं किंजाळात बांधून कंबर बांधली. सावळा आणि बळी यांनी भुईहून दिवटी घेऊन नदीनं वर जायचं आणि बाकीच्या लोकांनी जिथं सत्तू आहे तिथपर्यंत गुमान जायचं आणि उमा चौघुल्यांच्या लोकांचं लक्ष त्या दिवट्यांकडे वळताच हल्ला चाढवायचा. असा सगळा बेत करून ते आपापल्या मार्गाला लागले. रात्रीची मिठी सैल होत होती आणि जसजशी रात्र संपत होती तसतसा उमा उतावळा होत होता. तो बावरून कानोसा घेत फिरत होता. एकाएकी नदीत खळखळाट झाला आणि उमा डाफरला. कबीरा, आजी. कबीरा धावत आला. काय दिसलं? दरड कोलमडली की पाण्यात. 10 जण खोपीजवळ असा. जा. कबीरा गेला. थोड्या वेळानं सावळा आणि बळी नदीतनं वर आले. त्यांच्या हातातल्या दिवट्या बघून उमा चमकला. त्यानं निजलेल्या दादाला उठवलं. एवढ्यात एक इसम धड 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 करत धावत आला. काय झालं काय? उमानं त्या इसमाला विचारलं. मला काहीतरी दिसलं. तो इसम म्हणाला. अरे काय दिसलं? उमाचा आवाज चढला आणि तो इसम म्हणाला, काय नाही डुक्कर असन. तू डुकरासारखा का पळतोय? उमा रागवला आणि त्या दिवट्या जवळ आल्या. त्यांचा गंभीर प्रकाश वारणेवर थरथरायला लागला. त्या प्रकाशात झाडांच्या सावल्या झोके घ्यायला लागल्या. उमानं दरडावून विचारलं, अरे कोण आहे ते? अजी, आम्ही भुई आहे भुई. त्याबरोबर सर्व लोक त्या दिवट्यांकडे बघत राहिले आणि फकीरानं एकदम हल्ला चढवला. दणादण कुऱ्हाडी आदळायला लागल्या. आलं रे आलं, मेलो मेलो, धावा धावा. सगळीकडे एकच दंगल उडाली. धडाधडा माणसं कोसळायला लागली. हातात तलवार घेऊन फकीरा चपळाईनं पुढं धावला आणि पुढं उमानं तळहातावर थुंकून कुऱ्हाड फिरवली. तो खोपीकडे मटकन निघाला आणि गोंधळी म्हणाला, दाजी, उम्या आला. अरे येऊ दे की. असं म्हणून फकीरानं उमावर झेप घेतली. तोच साधू ओरडला, अरे पाडा की त्याला खाली. मुरानं उमाला मध्येच अडवला. फकीरानं सत्तूचे दोर कापले, त्याला मोकळा केला आणि तेवढ्यात आकारामनं एक कुऱ्हाड सत्तूच्या मुठीत दिली. ती कुऱ्हाड मुठीत आवळत सत्तू म्हणाला, आता माग सरा. मला सांगा कुठे तो उमा चौगुला. मुरानं उमाला जखमी केला होता. दादा पाटील पायाला कुऱ्हाड लागल्यानं लंगडत लंगडत माघार घेत होता आणि जेव्हा सत्तू सुटल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा मात्र एकच पळापळ सुरू झाली. उमा आणि दादा यांनी नदीमध्ये उड्या मारल्या. साऱ्या शिवऱ्यात उमाची माणसं पांगली. रात्री पाळात्याचा पिच्छा करू नये म्हणून फकीरानं आपली माणसं एकत्र केली. दंगल शांत झाली. फकीरा आणि सत्तू दोघं होते म्हणूनच उमा पळाला, नाहीतर त्यांनी कहर केला असता याची सगळ्यांना कल्पना होती. सर्व लोक एकत्र आल्यानंतर सत्तूने हातातली कुऱ्हाड टाकून दिली. फकीराला मिठी मारली आणि म्हणाला, नाईक नाईक तुम्ही आला म्हणून हा सत्तू वाचला. आता तुम्हाला माझ्या कै काया बहिणी हा सगळा वारणा काठ दुवाच देणार. आता यात दुवा देण्याचा सवाल काय? फकीरा मांग म्हणाला, अहो दगडाला दगडाची गरज लागती आणि मी तर माणूस आहे. पण अशी माणसं थोडी असतात ना. तुम्ही माझ्या उपकाराचा डोंगरच रचलाय. आता माझी एक विनंती आहे. सत्तू फकीराला म्हणाला. बोला ना बोला, काय? फकीरा हुंकारला आणि सत्तू म्हणाला, असंच तुमच्या मदतीला येण्याची मला संधी द्या. मी धावत धावत येईन. सत्तू क्षणभर थांबला आणि पुन्हा समोरच्या वारणेकडे बोट रोखून म्हणाला, ही वारणाच वळवून म्या तुमच्याकडं आणेन. फकीरा काहीही बोलला नाही. ते सर्वजण नांदगावच्या रोखानं चालायला लागले. नांदगावच्या गावंदरीला येताच कोंबडा आरवला. ते सर्व थांबले.
तिथून फकीराची वाट फुटून वेगळी होत होती. फकीराला पुढं जायची घाई झाली होती आणि सरील माझं दळण घास घालिते शेवटला, आळविते देवाला दे आविक्य सत्याबाला, या गीताचे स्वर सत्तूच्या कानात घुमत होते. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. फकीरा पुढे पश्चिमेकडे निघाला आणि पूर्वेला प्रकाशानं हालचाल आरंभली. ढगांच्या पायघड्या तुडवत तो पुढे पुढे यायला लागला. शुभ्र घोड्यावर बसून आपल्या घरी निघालेल्या फकीराची पाठमोरी आकृती बघत सत्तू उभा राहिला आणि मग तो गोंदा गोंधळ्याला म्हणाला, रोज पहाटे आविक मागणारी बहीण असावी आणि भाऊ हा असा असावा फकीरासारखा. माझ्या सुदैवानं मला दोघेही येत. चला आता. कधी ना कधी घात होणार या एकाच विचारानं राधाचं काळीच पोखरलं होतं. जखमी हृदयावर फकीराच्या त्या हालचालींच्या सारख्या जखमा होत होत्या. फकीरानं शांत बसावं, त्यानं कुठं जाऊ नये, त्याचे वैरी टपून बसलेत, ते कधीतरी डोकं वर काढतील याचाच ती विचार करत दिवस मोजत होती. फकीरा सत्तूची सुटका करून आला आणि दुसऱ्याच दिवशी बाबरखान फौजदारानं गावात येऊन डेरा दिला. गावातून त्याचं बोलावणं येण्यापूर्वीच मांगवाड्यात एकाएकी दंगल उडाली. आपापसात हाणामारी झाली. एकूण एक माणूस जखमी झाला. कधीही एकमेकांना शब्दानं न दुखावणारे मांग आपापसात लढले हे ऐकून गावाला आश्चर्य वाटलं आणि त्या मारामारीनं बाबरखान मात्र चरफडला. कारण बाबरखानाबरोबर उमा चौघुलाही आला होता. सत्तूची सुटका फकीरानंच केली असा त्याचा दावा होता. नदीला रात्री झालेल्या चकमकीत एकूण एक माणूस जखमी झालाय असं त्यांनी बाबरखानला सांगितलं होतं. त्या सगळ्या लोकांच्या जखमा बघण्यासाठी मुद्दाम बाबरखान आला होता. जो जो जखमी दिसेल त्याला अटक करायची त्यांनी तरतूद करून ठेवली होती, पण त्याचा सगळा डाव उधळला गेला होता. आपापसात मारामारी करून सर्वच मांग जखमी झाले आणि बाबरखानाची मात्र निराशा झालेली होती. त्या रात्री सर्व मांग लोकांना बोलावणं करण्याऐवजी सर्वांना सकाळी सूर्योदयाला चावडीवर बोलवलं. त्यावेळी 2 फळ्या करूनच मांग गावात दाखल झाले. एका फळीचा फकीरा तर दुसरीचा सावळा हा पुढारी होता आणि सगळेच जखमी होते. चावडीच्या कट्ट्यावर बाबरखान गुडगुडी ओढत बसला होता. पाठीमागे एक बंदूकधारी शिपाई उभा होता. बाबर गुडगुडीचे मंद झुरके मारून तोंड एकदम पसरून धूर सोडत होता. त्याचा गिड्डा देह खाली बसल्यामुळे अधिक रुंदावलेला होता. त्याच्या काळ्या चेहऱ्यावरच्या दाट भुवया, सणसणीत मिशा, लांब दाढी आणि डोकीचे ताठ केस यामुळे त्याची भीती वाटत होती. सावळा एकदम पुढे झाला. त्यांनी आपला जखमी उजवा हात डाव्या हातानं धरून फौजदाराला रामराम केला आणि जवळच बैठक मारली. चावडीत विष्णुपंत कुलकर्णी, शंकरराव पाटील आणि इतर बडी मंडळी गंभीर चेहरे करून बसली होती. धुराचा लोट सोडून बाबरखान समोर बसलेल्या सावळाकडे रागानं बघत म्हणाला, काय रे, मी कसा दिसतो तुला? खरं सांग. अस्वलावानी दिसताय सरकार. सावळा उत्तरला. त्याचं ते उत्तर ऐकून डेरात चरकला. सगळे लोक भयभीत होऊन पाहायला लागले. तुला माझी भीती नाही वाटत? नाही सरकार. का नाही वाटत? अहो, मेलेलं मेंढरू आगीला भीत नसतं रावसाहेब. खरंय तुझं, खरंय. रात्री मारामारी का केली रे? काय झालं, मी वाईस दारू घेतली म्हणून फकीराला आला राग. त्याने मला मारली काठी, मग झाली जुप्पी. सावळानं एका दमात सारं सांगून टाकलं. बाबरखान पुढे काही बोलला नाही. त्याने पुढे कसलीच चौकशीही केली नाही. दुपारी राहुटी उठवली आणि तो रवाना झाला. आणि नंतर राधाला समजलं की ती मारामारी फक्त नाटक होतं. वारणेच्या काठी मळीला झालेल्या जखमा बघून आपण अडकू म्हणून फकीरानं मुद्दाम मारामारी केली होती. त्या प्रसंगाची आठवण होऊन राधा मात्र बेचैन झाली. गावातल्या आयाबाया राधाला सल्ला देत की फकीराचं लग्न करून टाक. सगळ्यात मोठा उपाय हाच आहे. एकदाचं लग्न झालं की फकीरा सुतासारखा सरळ होईल, प्रपंच करायला लागेल.
पण ते राधाला पटत नव्हतं. कारण फकीराच्या बापाचा, राणोजीचा इतिहास ती विसरली नव्हती. पेढ्याची पुडी कमरेत खोचून त्याने जीव दिला होता. त्याचीच ही अवलाद. त्याचं लग्न झालं काय न झालं काय सारखंच. 15 दिवस झाले आणि एक दिवशी चिंचणीकर पिराजी आला. राधाला म्हणाला, "अक्का, तू 12 वर्ष गाव सोडून कुठं गेली नाही. एकदा चल चिचणीला. 4 दिवस राहा आणि ये मग." "नाही रे बाबा, घरात आत्या आहे ती. त्यांच्यानं काम होत नाही आणि या घरात भूत नाचते. त्याला कुठं सोडू?" राधा त्याला काळजीनं म्हणाली, "ना ना, त्याची नग काळजी करू. तू आत्याला भिगे संगन चल. फकीराची काळजी करू नग. त्या भूताला मी मंतीर मारतो." पिरानं फारच आग्रह केला आणि एका चाकोरीत कैक वर्ष काढून कंटाळा आलेली राधा चिचणीला गेली. ती राहीला सुद्धा घेऊन गेली. आईनं डोंगराच्या पायथ्याला परबती मांगाचं घर होतं. अगदी सह्याद्रीच्या कवळ्यातच चिचणी वसलेली होती. सभोवतालची घनदाट झाडी, उंच डोंगर, बाजूला असलेलं कुरण. राधाला ते सगळं नवनवच वाटलं. त्यात परबतीचा संसारही नेटका होता. पिराजी, त्याची बायको, एक मूल आणि नुकतीच वयात आलेली पिराजीची बहीण सरूबाई. 60 वर्षांचा म्हातारा परबती आणि म्हातारी. ही सारी माणसं कशी एका माळेत ओवलेल्या मण्यांसारखी वागत होती. 2 दिवसात सरूबाईची आणि राधाची चांगलीच ओळख झाली. फकीराची आई म्हणून परबती तिच्याकडे मोठ्या आदरानं पाहायला लागला. एकदा दोनदा तो बोलता बोलता बोलूनही गेला, "बाई, तू साधी नाही, तू एका वाघाची आई आहे, वाघाची आई." हे ऐकून राधाच्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं झालं. फकीराबद्दल तिला अभिमान वाटायला लागला. परबतीचा तो संसार, ते घर, पिराजीचं मूल, हे सारं पाहून राधाच्या मनात नवीनच विचार घोळायला लागला. जर फकीराचं लग्न केलं तर त्यालाही मूल होईल. फकीराही संसाराला लागेल आणि आयाबाया सांगतातच ना, मग तसं का नाही होणार? लोक म्हणतात की स्त्री ही पुरुषाची वेसण असते. मग आपण फकीराला? राधाला सरूबाईचा गोड स्वभाव, रंगरूप सगळं काही पसंत पडलं. ही सरू आपली जर सून झाली तर उभ्या गावात उजवी ठरेल असा विचार करून एक दिवशी तिने पिराजीला बाजूला नेलं आणि आपला हेतू सांगितला. "पिराजी, पिराजी, एक गोष्ट बोलू का?" "अक्का, विचारू नग, मला माग." पिराजी म्हणाला, "अगं, तू नुसतं माग, माझं डोसकं कापून तुझ्या पायावर ठेवील मी." "नगर बाबा, मला तुझं डोसकं. मला सरू देऊन टाक. मी फकीराचं लगीन करते." "तुला सून पटली?" "वय की, मला पटली. रंगानं, रूपानं, गुणानं. अरे बाबा, साऱ्यानं पटली सून मला." "मग जा लगेच घेऊन आणि लाव लगीन बरं." म्हणजे तू ना माने राळा. बरं आहेस की. मग मी काय करू ते सांग." "तू या लग्नात काय करणार?" "काय करू? बोलिवलंस तर पोळ्या खाईन." "हां, म्हणजे माझ्या आई त्या पोळ्या खाणार वय तू?" "मग काय करू सांग ना, सांग." "लग्नाचा तू किती खर्च करणार?" "अरे लगीनच करून देतो की." "तसं नव्हं. लगीन माझ्या दारात झालं पाहिजे." "मग सारं सामान घेऊन तिथं येतो, तिथं करतो लगीन." "मग जमलं की." राधा हरखली. बाबासने विचार सांजाला. "त्यांना काय विचारायचंय? ही बातमी ऐकून आबा टिरीनं ढोलकं वाजवीन. तू तयारी कर. सारं लागल त्याला गाडीत भर. चल. नवरी तुझी, नवरा तुझा आणि हे घर बी तुझं." राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि जेव्हा संध्याकाळी ही गोष्ट परबतीला आणि इतरांना समजली तेव्हा सर्वांचे चेहरे हर्षानं मोहरले होते आणि सरू तर लाजून चूर चूर झालेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी फकीरा. आज 9वा भाग तुम्ही ऐकलात. 10वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.